नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत आणि त्याच घडामोडींवरती आपल्याला नजर टाकायची आहे. सुरुवात करतोय आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. INS विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 57 कोटींची रक्कम कुठे गेली असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. सोमय्या हे CA असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांना माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. आणि या प्रकरणी किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. RTI कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. माननीय राज्यपालांच्या कार्यालयातून माझ्याकडे आलेलं पत्र आहे. बरं का, धीरेंद्र उपाध्याय नावाचे एक RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांनी राज्यपालांना विचारलं की 2013, 2014 किंवा 2014, 2015 में विक्रांतसाठी अशा प्रकारचे पैसे गोळा करण्यात आले होते, ते तुमच्याकडे जमा झाले आहेत का, चेकद्वारे किंवा कॅशद्वारे. राज्यपालांचं पत्र आहे, राज्यपाल कार्यालयाचं. ऐसी कोई राशि इस कार्यालय में जमा नहीं की गई है. ऐसी कोई राशि इस कार्यालय में जमा नहीं की गई है. देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, देशाच्या राष्ट्रीय भावनेशी केलेली ही शुद्ध फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे. 57 कोटी रुपये या देशद्रोही किरीट सोमय्याने गोळा केले भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन. 57 कोटी ही लहान रक्कम नाही आहे, ही नुसती समोर सांगितलेली रक्कम आहे. हा आकडा 100 कोटीच्या वर असावा असं मला वाटतं. बरे, माझं उत्तर नाही आहे. आता ते येतील आणि सांगतील आपला तर काय सामानदाच नाही. हे फोटो आहेत, पैसे गोळा केलेले आहेत. अशा प्रकारचे पैसे नेवीनगरला गोळा करण्यात आले मोठ्या प्रमाणात निवृत्त अधिकाऱ्यांकडून. आणि ही रक्कम कोटींच्या घरात आहे. आणि ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल तर ही रक्कम कुठे गेली, ही रक्कम कोणाच्या घशात आणि खिशात गेली, ही रक्कम भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत वापरली त्या काळात, की किरीट सोमय्या यांची जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन निकॉन इन्फ्रा त्यात वापरण्यात आली, हा सवाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. INS विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचलेच नसल्याची माहिती RTI मध्ये उघड झाली आहे. RTI कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून ही माहिती मागवली होती आणि असे कोणतेही पैसे मिळाले नसल्याचं राजभवननं स्पष्ट केलं. आपण पाहतोय विक्रांत संग्रहालयावरून आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेत. आपण जर बघितलं तर 1971च्या युद्धात या INS विक्रांतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जानेवारी 1997 मध्ये INS विक्रांतला सेवेतून निवृत्त करण्यात आलं. नौदलाकडून विक्रांतचं संग्रहालयात रूपांतर देखील करण्यात आलं, पण देखभाल करण्यावर होणारा खर्च वाढू लागला. निधीसाठी नौदलाकडून राज्य सरकारला विनंती करण्यात आली. राज्य सरकारकडून आर्थिक अडचणीचं कारण जे ते पुढे करण्यात आलं होतं. आर्थिक मदत न मिळाल्यानं नौका जी आहे ती भंगारात काढण्याची प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली होती. पण विक्रांतचा 60 कोटी रुपयांना लिलाव जो आहे तो ठरवण्यात देखील आला. IB कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडकडून विक्रांतची भंगारात खरेदी करण्यात आली आणि या खरेदीच्या म्हणजे त्याची भंगारात या नौकेला काढण्यावरनं किरीट सोमय्या यांनी आंदोलन केलं. सोमय्यांनी याविषयी 58 कोटी निधी जमवला होता आणि तो निधी जमवून तो राज्यपाल कार्यालयात पोहोचलाच नाही असा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती केला जातोय. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर गोळा केलेले हे पैसे हे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी तर चौकशी करायलाच हवी. पण
केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक, बरं का, पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर CBI, इन्कम टॅक्स आणि भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी असलेली ED यांनी चौकशी करून पाहावी. जर त्यांना या चौकशीत काही सापडत नसेल तर मी त्यांना मदत करेन. त्यामुळे आता खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरनं किरीट सोमय्या नेमकं काय उत्तर देत आहेत, त्याला ते काय उत्तर देणार आहेत का पत्रकार परिषद घेऊन, हे बघणं आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण आज INS विक्रांतच्या नावाने किरीट सोमय्या यांनी जो निधी गोळा केला, साधारणतः थोडा तिडका नाही आहे, तर तो कोट्यवधी रुपयांच्या घरात 58 कोटी असल्याचं समोर येत आहे. आणि हा निधी जो आहे तो राज्यपाल कार्यालयात दिल्याच गेला नाही असं माहिती अधिकाराच्या उत्तरातनं समोर आलेलं आहे. त्यामुळे जर खरंच असं झालं असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि त्यामुळे खासदार संजय राऊत हे किरीट सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल केला जावा अशी मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे कुठेही थांबलेले नाहीत. एकीकडनं काल जर आपण बघितलं तर 11 कोटींची संजय राऊत यांची जी आहे संपत्ती जी आहे किंवा मालमत्ता जी आहे ती EDकडनं गोठवण्यात आली, त्याच्यावरती जप्ती आणण्यात आलेली आहे. त्यावरनं देखील संजय राऊत यांनी अत्यंत मेहनतीने जमवलेला हा सगळा ऐवज होता किंवा ही सगळी मालमत्ता असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आणि ते म्हणत असताना लवकरच मी आणखीन काही खुलासे जे करणार आहे असा देखील इशारा त्यांनी दिला होता. आणि त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असा खुलासा केला की INS विक्रांत ज्यावेळेस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती याला विरोध करण्यात आला. खुद्द किरीट सोमय्या यांनी आंदोलन केलं आणि त्यातनं जनतेकडनं त्यांनी काही निधी गोळा केला. तो थोडा थिडका नाही तर तो 58 कोटींच्या घरात आहे. पण हा निधी जो आहे तो राज्यपाल कार्यालयात जमाच करण्यात आला नाही. मग तो नेमका गेला कुठे याचं उत्तर किरीट सोमय्या यांनी द्यावं असा प्रश्न देखील खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, खासदार संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की INS विक्रांतला वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं जो निधी जमा करण्यात आला तो नेमका गेला कुठे, यावरनं आता राजकीय वर्तुळात काय चर्चा सुरू आहे? एक प्रकारे एक गौप्यस्फोट मोठा केलेला आहे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी. INS विक्रांत 1997 भारतीय नौदलातून निवृत्त झाली. ही एक ऐतिहासिक युद्धनौका होती, कारण 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये INS विक्रांतने निर्णायक भूमिका बजावत भारताला खूप मोठा ऐतिहासिक विजय जो आहे तो मिळवून दिला होता. त्यामुळे भारतीय नौदलाची नाही तर भारतीय लष्कराची अस्मिता जी आहे ती INS विक्रांतशी जोडली गेली होती. आणि अशी ऐतिहासिक युद्धनौका भंगारात विकली जाऊ नये, तिचा भंगारात तिचं तोडकाम होऊ नये, तिचा एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून राष्ट्रीय म्युझियम जे आहे नौदल ते करण्यात यावं, या अशी मागणी जी आहे त्यावेळेला सर्वच पक्षांकडनं केली जात होती. मात्र सत्ताधारी त्यावेळेला काँग्रेस पक्ष होतं, त्यांनी ही युद्धनौका म्युझियममध्ये नगर तिला भंगारात काढलं होतं. त्यामुळे प्रचंड आंदोलन 1997 साली देशभर झालं होतं, विशेषतः मुंबईमध्ये झालं होतं. त्यामध्ये अनेक नौदल अधिकारी जे आहेत निवृत्त असतील किंवा स्थानिक हे देखील सहभागी झाले होते. आणि अशा वेळेला एक प्रकारे उदय, मी जरा तुला थांबवतोय. RTI कार्यकर्ते धीरेंद्र उपाध्याय आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी ही माहिती राज्यपाल कार्यालयात मिळवलेली आहे. धीरेंद्र उपाध्याय, आपण माहिती अधिकार टाकला होता आणि हा अर्ज टाकल्यानंतर हे 58 कोटी रुपये जे आहेत जे INS विक्रांतला वाचवण्यासाठी जमा करण्यात आले होते ते राज्यपाल कार्यालयात पोहोचले का, काय माहिती मिळाली? धीरेंद्र उपाध्याय, बरं, त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण परत एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, एक ऐतिहासिक युद्धनौका तिचं ऐतिहासिक दस्तावेज म्युझियम मध्ये रूपांतर व्हावं या दृष्टिकोनातून त्यावेळेला अनेक ठिकाणी मदत निधी जो होतो देखील गोळा केला जात होता. त्यावेळेला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील खूप मोठा मदत निधी जी आहे ती उभी केली होती. आणि ती मदत निधी योग्य ठिकाणी पोहोचली नाही. योग्य ठिकाणी म्हणजे भारतीय नौदलाकडेही पोहोचली नाही आणि त्यांनी ती राज्यपालांकडे देणार असं सांगितलं होतं, तर राज्यपालांकडेही ती पोहोचली नाही. या संदर्भात RTI टाकण्यात आला होता. आणि RTI हा जो आहे त्या RTI मधून असे पुरावे समोर आलेले आहेत की असा कुठलीही निधी जो आहे राज्यपाल कार्यालयाकडे जमा झालेला नाही आहे. हा जवळपास 50 कोटीहून अधिक मोठा निधी आहे आणि हा निधी INS विक्रांतचं वस्तू संग्रहालय करण्यासंदर्भात होतं, मात्र हा निधी पोहोचला नाही. मग हा निधी कुठे गेला असे आरोप जे आहेत ते शिवसेनेकडनं करण्यात आलेले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये. बरं उदय, मी तुला पुन्हा एकदा थांबवतोय. RTI कार्यकर्ते धीरेंद्र उपाध्याय आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरती. धीरेंद्र उपाध्याय, आपण माहिती अधिकार टाकला होता राज्यपाल कार्यालयाकडे, आपल्याला INS विक्रांतच्या निधीच्या संदर्भात काय उत्तर मिळालं? एक महीने पहले मैंने RTI डाला था राजपाल भवन में,
तो वहाँ से रिप्लाई ये आया कि इस तरह की राशि आईएनएस विक्रांत के लिए जो चंदा वसूला गया था। धीरेंद्र उपाध्यायजी, माझी आपल्याला एक विनंती होती, आपण जर इयरफोन जर लावलेला असेल तर कृपया तो काढा, कारण आपला आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचत नाहीये. जी एयरफोन नहीं लगाया हूँ मैं. हाँ हेलो, बोला. आवाज आ रहा है बराबर? हाँ बोला. जी 1.5 महीने पहले मैं आरटीआई डाला था, उसका जवाब आया है कि आईएनएस विक्रांत के लिए जो चंदा वसूला गया था उससे लेकर कोई भी राशि उनके कार्यालय में जमा नहीं हुई है. जी. और म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती आपल्याला मिळाली का? नहीं, इसके अलावा कुछ किसी तरह की जानकारी नहीं दी गई है. साधारण किती निधी होता हा जो राज्यपाल कार्यालयामध्ये जमा झाला नाही? जी इसके बारे में तो जानकारी नहीं, क्योंकि इसीलिए ही मैं आरटीआई डाला था कि उस दौरान जो राशि जमा हुई थी वो कितनी राशि जमा हुई थी और कार्यालय तक पहुंची है कि नहीं, या उस राशि का क्या किया गया यदि जमा हुआ है तो. धीरेंद्र उपाध्याय, आपल्याला असं का वाटलं की हा माहिती अधिकार टाकावा? जी एक्चुअली मैं थोड़ा सा देश की सुरक्षा को लेकर सेंसिटिव हूँ. इस तरह की कोई अगर इंटरनेट वगैरह पे देखते रहता हूँ, इस तरह की कोई अगर जानकारी दिखती है तो आरटीआई वगैरह जो भी किसी न किसी माध्यम से जानकारी लेते रहता हूँ. तो ये मुझे दिखा जो है इस तरह का, तो मैं ये जानना चाहा कि आखिरकार अगर इस तरह राशि जमा हुआ है तो ये राशि पहुंचा है या नहीं, ये जानने के लिए मैंने आरटीआई डाला था. बर, पण मग हा आरटीआई आपण केव्हा टाकलात आणि उत्तर केव्हा मिळालं याचं आपल्याला? जी मैं ये आरटीआई डाला था करीब 1.5 महीने के पहले जो है, और उसके बाद ही इसका जवाब आया है 1.5 महीने के बाद. बर, मग या विषयाला घेऊन थेट खासदार संजय राऊत यांनी आपल्याला संपर्क केला की आपण त्यांना संपर्क केला? नहीं, एक्चुअली मैं संपर्क मेरे माध्यम से ही हुआ है कि इस तरह ऐसा हुआ है. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर आरटीआई कार्यकर्ते धीरेंद्र उपाध्याय होते. त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की असा निधी जो आहे तो राज्यपाल कार्यालयात जमा झालाच नाही, अशी माहिती त्यांना माहिती अधिकारातून मिळाली आहे. पुढे जाऊया थेट. आज भाजपचा स्थापना दिवस आहे. नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करतात. पहला कारण है कि इस समय हम देश की आजादी के 75 वर्ष का पर्व मना रहे हैं, आजादी का अमृत महोत्सव मना रहे हैं. ये प्रेरणा का बहुत बड़ा अवसर है. दूसरा कारण है तेजी से बदलती हुई वैश्विक परिस्थितियां, बदलता हुआ ग्लोबल ऑर्डर. इसमें भारत के लिए लगातार नई संभावनाएं बन रही है. तीसरा कारण भी उतना ही अहम है. कुछ सप्ताह पहले 4 राज्यों में भाजपा की डबल इंजन की सरकारें वापस लौटी है. 3 दशकों के बाद राज्यसभा में किसी पार्टी के सदस्यों की संख्या 100 तक पहुंची है. यानी वैश्विक दृष्टिकोण से देखें या राष्ट्रीय दृष्टिकोण से देखें, भाजपा का दायित्व, भाजपा के प्रत्येक कार्यकर्ता का दायित्व लगातार बढ़ रहा है. इसलिए भाजपा का प्रत्येक कार्यकर्ता देश के सपनों का प्रतिनिधि है, देश के संकल्पों का प्रतिनिधि है. इस अमृत काल में भारत की सोच आत्मनिर्भरता की है, लोकल को ग्लोबल बनाने की है, सामाजिक न्याय की है, समरसता की है. इन्हीं संकल्पों को लेकर एक विचार बीज के रूप में हमारी पार्टी की स्थापना हुई थी. इसलिए ये अमृतकाल भाजपा के हर एक कार्यकर्ता के लिए कर्तव्य काल है. हमें
देश के संकल्पों के साथ निरंतर जुड़े रहना है, उनके लिए जीना है, उनके लिए जूझना है, देश के लिए खुद को खपा देना है। साथियों, एक समय था जब लोगों ने ये मान लिया था कि सरकार किसी भी आए, लेकिन देश का कुछ नहीं हो पाएगा, निराशा ही निराशा थी। आज देश का एक एक जन गर्व से यह कह रहा है कि देश बदल रहा है, तेजी से आगे बढ़ रहा है। आज दुनिया के सामने एक ऐसा भारत है जो बिना किसी डर या दबाव के अपने हितों के लिए अड़िग रहता है। जब पूरी दुनिया दो विरोधी ध्रुवों में बटी हो, तब भारत को एक ऐसे देश के रूप में देखा जा रहा है जो दृढ़ता के साथ मानवता की बात कर सकता है। हमारी सरकार राष्ट्रीय हितों को सर्वोपरि रखते हुए काम कर रही है। आज देश के पास नीतियां भी हैं, नियत भी है। आज देश के पास निर्णय शक्ति भी है और निश्चय शक्ति भी है। इसलिए आज हम लक्ष्य तय कर रहे हैं, उन्हें पूरा भी कर रहे हैं। आपने भी देखा है, कुछ समय पहले ही देश ने $400 बिलियन यानी 30 लाख करोड़ रुपए से भी ज्यादा के उत्पादों के एक्सपोर्ट का टारगेट पूरा किया है। कोरोना के इस समय में इतना बड़ा लक्ष्य हासिल करना भारत के सामर्थ्य को दिखाता है। कोरोना के खिलाफ लड़ाई को भारत अपने संसाधनों से लड़ रहा है, लगातार जीतने का प्रयास कर रहा है। आज भारत 180 करोड़ से ज्यादा वैक्सीन डोज देने वाला देश है। आज पूरी दुनिया देख रही है कि इतने मुश्किल समय में भारत 80 करोड़ गरीबों, वंचितों को मुफ्त राशन दे रहा है। 100 साल के इस सबसे बड़े संकट में गरीब को भूखा ना सोना पड़े, इसके लिए केंद्र सरकार करीब करीब 3.5 लाख करोड़ रुपए खर्च कर रही है। बीते वर्षों में देश ने ये देखा कि जिस तरह अपने नागरिकों का जीवन आसान बनाना भाजपा सरकारों की, डबल इंजन की सरकारों की प्राथमिकता रही है। गरीबों को पक्के घर से लेकर शौचालय के निर्माण तक, आयुष्मान भारत योजना से लेकर उज्ज्वला तक, हर घर जल से लेकर हर गरीब को बैंक खाते तक, ऐसे कितने ही काम हुए हैं जिनकी चर्चा अगर मैं करना शुरू करूं तो शायद कई घंटे निकल जाएंगे। सबका साथ, सबका विकास के मंत्र के साथ हम सबका विश्वास प्राप्त कर रहे हैं। देश के विकास के लिए
दिन रात मेहनत कर रहे हैं। साथियों, आजादी के इस अमृत काल में हमने सेचुरेशन यानी जन कल्याण की हर योजना को 100% लाभार्थियों तक पहुंचाने का जो संकल्प लिया है, ये संकल्प अपने आप में बहुत विराट है। सेचुरेशन तक पहुंचने के इस अभियान का मतलब है भेदभाव की सारी गुंजाइश को खत्म करना, तुष्टीकरण की आशंकाओं को समाप्त करना, स्वार्थ के आधार पर लाभ पहुंचाने की प्रवृत्ति को खत्म करना और समाज की आखिरी पंक्ति में खड़े आखिरी व्यक्ति तक सरकारी लाभ पहुंचे, ये सुनिश्चित करना। यही तो है सबका साथ सबका विकास। जब सरकारी मशीनरी का लक्ष्य हर पात्र व्यक्ति तक पहुंचने का हो, तो फिर पक्षपात भेदभाव टिक ही नहीं सकता। इसलिए हमारा ये सेवा भाव अभियान सोशल जस्टिस, सामाजिक न्याय का बहुत बड़ा माध्यम है। भाजपा के प्रत्येक कार्यकर्ता को ये संदेश लेकर घर घर जाना है, सबको जागरूक करना है। साथियों, हमारे देश में दशकों तक कुछ राजनीतिक दलों ने सिर्फ वोट बैंक की राजनीति की। कुछ लोगों को ही वायदे करो, ज्यादातर लोगों को तरसा कर रखो। भेदभाव, भ्रष्टाचार, ये सब वोट बैंक की राजनीति का साइड इफेक्ट था। लेकिन भाजपा ने इस वोट बैंक की राजनीति को ना सिर्फ टक्कर दी है, बल्कि इसके नुकसान देशवासियों को समझाने में भी सफल रही है। भाजपा की नेक नियत, नेक इरादों से किए जा रहे कार्य, उसे इसलिए जनता से भरपूर आशीर्वाद मिल रहा है। आज देश में ऐसी सरकार है जिसकी वैचारिक निष्ठा अंत्योदय में है। गरीबों, दलितों, पिछड़ों, महिलाओं के हितों के लिए, उनके उत्थान के लिए काम करना, ये हमारी पार्टी के मूल संस्कार है। आज भाजपचा 42वा स्थापना दिवस आहे आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण बघितलं। यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। केलेले अत्याचाराचे आरोप त्यांनी नाकारलेत। कीव काबीज करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतर रशियानं अलीकडच्या काही दिवसात राजधानीच्या परिसरातून आपलं सैन्य मागे घेतलं, पण त्याऐवजी रशियानं देशाच्या पूर्वेकडे हे सैन्य पाठवलंय। या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे। कीवच्या आसपास रशियन सैन्यापैकी सुमारे 2/3 सैनिक निघून गेलेत आणि एकतर ते बेलारूसमध्ये आहेत किंवा त्या मार्गावर ते आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली। बुचामध्ये झालेला हिंसाचार हे केवळ हिमनगाचं टोक आहे, असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलंय। पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लीज ट्रूस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ते बोलत होते। मारियोपोलमध्ये याहीपेक्षा भयंकर स्थिती असल्याचं त्यांनी सांगितलंय। बुचामध्ये झालेला नरसंहार आधी पहा आणि नंतरच आमच्याशी बोला, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली। पोलंडमध्ये युक्रेनचे निर्वासित मोठ्या संख्येने येतात। फ्रान्स आणि जर्मनीनं कठोर कारवाई न केल्याबद्दल त्यांनी यावेळी संतापही व्यक्त केला।
बुचामध्ये झालेल्या अत्याचाराबद्दल ज्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं त्याचबरोबर बलात्कार झालेत, अनेक कुटुंबांवर जवळून करण्यात आलेला गोळीबार याविषयी आमच्याकडे देखील माहिती आता उपलब्ध झाल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. ही दृश्य पाहून रशियावर कठोर आर्थिक निर्बंध घालण्याची मागणी होतीये. रशियन सैन्य आक्रमक हल्ले करेल अशी शक्यता अमेरिकेनं याआधीच व्यक्त केल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटलंय. युक्रेनमध्ये झालेला नरसंहार रशियन सरकार पुरस्कृत असल्याचा रशियानं केलेला आरोप रशियाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांचे अंडर सेक्रेटरी जनरल मार्टिन ग्रिफिन्स यांच्याशी झालेल्या चर्चेच्या सुरुवातीलाच ही माहिती दिली. रशियानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली, पण सध्या अध्यक्ष असलेल्या ब्रिटनने ही बैठक बोलवायला नकार दिल्याचं लाव्हरोव्ह यांनी यावेळी नमूद केलं. युद्धविरामाचा करार होईपर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता राहील आणि चीनलाही युक्रेनमध्ये शांतता हवी असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सोमवारी म्हटलंय. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं. कुलेबा आणि वांग यांना रशिया युक्रेन परिस्थितीची माहिती दिली. तसंच कुलेबा यांनी म्हटलंय, युक्रेनला चीनशी संवाद कायम ठेवायची इच्छा आहे, त्यामुळे युक्रेनमध्ये शांततेसाठी चीननं प्रयत्न करावेत. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी रोमानियन संसदेला संबोधित केलं आणि रशियावर अतिरिक्त आर्थिक निर्बंध लागू करण्याचं आवाहन केलं. झेलेन्स्की यांनी खासदारांना जी माहिती दिली त्यानुसार गेल्या आठवड्यात रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतरही कीवच्या वायव्येकडच्या बुचा शहरात 300हून अधिक जणांचे मृतदेह सापडलेत. जहाजांसाठी बंदरं बंद करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या भूभागात रशियन वस्तूंचं संक्रमण थांबवण्याची गरज आहे. रशियन ऊर्जा म्हणजेच या संदर्भातले निर्बंध आणखीन कडक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. युक्रेनमध्ये रशियन सैन्यानं युद्धगुन्हे केल्याच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेनं रशियाचं निलंबन करण्याची मागणी केलेली आहे, तशी योजना आखली जाते. सदस्य राष्ट्र याबाबतचा निर्णय घेतील असं सोमवारी युएनमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते फरहान हक यांनी म्हटलंय. या संदर्भातला ठराव मंजूर केल्यानंतर चौकशी आयोग स्थापन करून रशियाकडून युद्ध नियमांचं संभाव्य उल्लंघन आणि गैरवर्तनाची चौकशी केली जाईल. ज्या प्रमाणात रशियानं नरसंहार केलाय त्यामुळे रशियाशी चर्चा करणंही कठीण असल्याचं परखड मत युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे युद्ध संपवण्यासाठी रशियानं करारावर बोलणी करण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत त्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या आठवड्यात रशियन सैन्यानं ज्या भागातून माघार घेतली त्या भागात शेकडो नागरिकांचे मृतदेह सापडतायत. कीवच्या बाहेरच्या बुचा शहराला सोमवारी झेलेन्स्की यांनी भेट दिली. बुचा आणि इतर ठिकाणी नागरिकांचे मृतदेह काही ठिकाणी बॅरेलमध्ये तळघरात देखील आढळलेत आणि त्यांच्यावर तीव्र अत्याचाराच्या खुणाही आढळल्या. रशियानं केलेल्या या नरसंहाराबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी योग्य ते न्यायालयीन पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे असंही युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितलं. या अत्याचारामुळे रशियाला जागतिक विद्रोह आणि युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरं जावं लागतंय. अर्धवट जळलेले मृतदेह पाहता रशियावर कठोर निर्बंध घालण्याची आणि रशियाकडून इंधन आयातीतली कपात करण्याची मागणी प्रामुख्यानं होतीये. मारियोपोलमधल्या नागरिकांच्या सामूहिक हत्येचा अपराध लपवण्यासाठी रशियानं आता बनावट मोहिमा रचल्याचा गंभीर आरोप देखील झेलेन्स्की यांनी केला. रशियावर अधिक आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी कचकाऊ भूमिका घेणाऱ्या काही युरोपीय नेत्यांवरही त्यांनी सडकून टीका केली. आमच्या शेकडो नागरिकांचा मृत्यू होईपर्यंत तुम्ही वाट पाहत होतात का असा उद्विग्न सवालही झेलेन्स्की यांनी विचारला. अनेक रशियन राजनयिक हेरगिरी करत असल्याचा संशय आल्यामुळे जर्मनी आणि फ्रान्सनं त्यांची हकालपट्टी केली. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांसाठी खटला चालवला पाहिजे अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. बुचामधल्या अत्याचारामध्ये अंदाजे 300 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. रशियन सैन्यानं अत्याचार केलेल्या सर्व जागांचा आम्ही शोध घेतोय. अजूनही सर्व जागांचा शोध पूर्ण झालेला नाही असंही ते म्हणालेत. नागरिकांवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपण बातमी जाणून घेणार आहोत पुण्यातनं एक धक्कादायक बातमी अशी आहे की उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्यावरती सपासप वार करत खून करण्यात आला. पुण्याच्या फुरसुंगीतल्या पापडे वस्ती इथे धनराज डेअरी इथे धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय. युवराज बाबूराव जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे आणि या प्रकरणी योगेश सुरेश खरात
या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार मृत युवराज सातत्याने आरोपी गणेशकडे उधार दिलेल्या पैशांची मागणी करत होता. याच रागाने गणेश त्याच्याजवळील कुऱ्हाडीने युवराजवर सपासप वार करत त्यांनी त्याचा खून केला आणि त्यामुळे आता फुरसुंगीत एकच खळबळ उडाली आहे. त्याचं CCTV फुटेज आपण बघतोय की अत्यंत थंडपणाने हा व्यक्ती जो आहे तो सपासप कुऱ्हाडीने त्याच्यावरती वार करत गेला आणि त्याने संपवलेलं आहे. भर रस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून या तरुणाची या व्यक्तीने हत्या केली आहे. विचलित करणारी ही दृश्य आहेत आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, नेमका काय वाद होता की या वादाचं रूपांतर अशा प्रकारच्या घटनेमध्ये झालं? हा अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार आहे. युवराज बाबुराव जाधव नावाच्या तरुणाने गणेश सुरेश खरात या व्यक्तीकडून पैसे उसने घेतलेले होते आणि हे पैसे द्यायला त्याला उशीर झालेला होता. त्याच्या रागात जाऊन गणेश सुरेश खरात यानं अत्यंत निर्घृणपणे युवराज जाधवची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली आहे. जे CCTV आपण पाहतोय अत्यंत निर्घृण अशा प्रकारचा हा खून आहे. भरवस्तीत रस्त्यावरती संध्याकाळच्या सुमारास केलेला हा खून आहे. अंधार पडलेला होता त्याच वेळेस हा खून करण्यात आलाय. आरोपी जो आहे तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि त्याचे फिर्यादी जो आहे त्याची दूध डेअरी आहे. म्हणजे युवराजचे वडील जे आहेत त्यांची दूध डेअरी आणि तेच युवराजही काम करतो. तर गणेश जो आहे आरोपी जो गणेश आहे तो मोलमजुरीची कामं करत होता. त्याने युवराज याच्याकडून 20,000 रुपये उसने घेतलेले होते. युवराज गणेशकडे हे पैसे मागत होता सातत्याने आणि ते पैसे देता येत नाही म्हणून या गणेशने युवराज याचा कुऱ्हाडीनं घाव घालून खून केलाय. अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे. हडपसर पोलिसांनी गणेशला अटक केली आहे आणि युवराजला जेव्हा रुग्णालयात नेलं त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश याला अटक करण्यात आली आहे आणि या पुढचा तपास जो आहे आणखी तो हडपसर पोलीस करतात. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. पुन्हा एकदा ही दृश्य पाहूया. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे या व्यक्तीने हा व्यक्ती गाडीवरती तो होता आणि सपासप त्याच्या डोक्यावरती कुऱ्हाडीने वार केले आणि त्याला संपवलेलं आहे. पुण्यातल्या पापडे वस्ती या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि युवराज बाबुराव जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी गणेश सुरेश खरात या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानेच या जाधवच्या डोक्यावरती कुऱ्हाडीने सपासप वार केल्याचा हा सगळा प्रकार घडला आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुचामध्ये झालेल्या अत्याचाराबद्दल ज्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं त्याचबरोबर बलात्कार झालेत, अनेक कुटुंबांवर जवळून करण्यात आलेला गोळीबार याविषयी आमच्याकडे देखील माहिती आता उपलब्ध झाल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. ही दृश्य पाहून रशियावर कठोर आर्थिक निर्बंध घालण्याची मागणी होतीये. रशियन सैन्य आक्रमक हल्ले करेल अशी शक्यता अमेरिकेने याआधीच व्यक्त केल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटलंय. युक्रेनमध्ये झालेला नरसंहार रशियन सरकार पुरस्कृत असल्याचा रशियानं केलेला आरोप रशियाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांचे अंडर सेक्रेटरी जनरल मार्टिन ग्रिफिन्स यांच्याशी झालेल्या चर्चेच्या सुरुवातीलाच ही माहिती दिली. रशियानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली, पण सध्या अध्यक्ष असलेल्या ब्रिटनने ही बैठक बोलवायला नकार दिल्याचं लाव्हरोव्ह यांनी यावेळी नमूद केलं. युद्धविरामाचा करार होईपर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता राहील आणि चीनलाही युक्रेनमध्ये शांतता हवी असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सोमवारी म्हटलंय. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं. कुलेबा आणि वांग यांना रशिया युक्रेन परिस्थितीची माहिती दिली. तसंच कुलेबा यांनी म्हटलंय, युक्रेनला चीनशी संवाद कायम ठेवायची इच्छा आहे, त्यामुळे युक्रेनमध्ये शांततेसाठी चीननं प्रयत्न करावेत. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी रोमानियन संसदेला संबोधित केलं आणि रशियावर अतिरिक्त आर्थिक निर्बंध लागू करण्याचं आवाहन केलं. झेलेन्स्की यांनी खासदारांना जी माहिती दिली त्यानुसार गेल्या आठवड्यात रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतरही
कीवच्या वायव्येकडच्या बुचा शहरात 300हून अधिक जणांचे मृतदेह सापडलेत। जहाजांसाठी बंदरं बंद करण्याची गरज आहे। तुम्हाला तुमच्या भूभागात रशियन वस्तूंचं संक्रमण थांबवण्याची गरज आहे। रशियन ऊर्जा म्हणजेच या संदर्भातले निर्बंध आणखीन कडक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। युक्रेनमध्ये रशियन सैन्यानं युद्धगुन्हे केल्याच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेनं रशियाचं निलंबन करण्याची मागणी केलेली आहे, तशी योजना आखली जाते। सदस्य राष्ट्र याबाबतचा निर्णय घेतील असं सोमवारी यूएनमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते फरहान हक यांनी म्हटलंय। या संदर्भातला ठराव मंजूर केल्यानंतर चौकशी आयोग स्थापन करून रशियाकडून युद्ध नियमांचं संभाव्य उल्लंघन आणि गैरवर्तनाची चौकशी केली जाईल। ज्या प्रमाणात रशियानं नरसंहार केलाय त्यामुळे रशियाशी चर्चा करणंही कठीण असल्याचं परखड मत युक्रेनचे अध्यक्ष व्लोडिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे युद्ध संपवण्यासाठी रशियानं करारावर बोलणी करण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत त्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। गेल्या आठवड्यात रशियन सैन्यानं ज्या भागातून माघार घेतली त्या भागात शेकडो नागरिकांचे मृतदेह सापडतायत। कीवच्या बाहेरच्या बुचा शहराला सोमवारी झेलेन्स्की यांनी भेट दिली। बुचा आणि इतर ठिकाणी नागरिकांचे मृतदेह काही ठिकाणी बॅरलमध्ये तळघरात देखील आढळलेत आणि त्यांच्यावर तीव्र अत्याचाराच्या खुणाही आढळल्या। रशियानं केलेल्या या नरसंहाराबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी योग्य ते न्यायालयीन पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे असंही युक्रेनचे अध्यक्ष व्लोडिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितलं। या अत्याचारामुळे रशियाला जागतिक विद्रोह आणि युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरं जावं लागतंय। अर्धवट जळलेले मृतदेह पाहता रशियावर कठोर निर्बंध घालण्याची आणि रशियाकडून इंधन आयातीतली कपात करण्याची मागणी प्रामुख्यानं होतीये। मारियोपोलमधल्या नागरिकांच्या सामूहिक हत्येचा अपराध लपवण्यासाठी रशियानं आता बनावट मोहिमा रचल्याचा गंभीर आरोप देखील झेलेन्स्की यांनी केला। रशियावर अधिक आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी कचकाऊ भूमिका घेणाऱ्या काही युरोपीय नेत्यांवरही त्यांनी सडकून टीका केली। आमच्या शेकडो नागरिकांचा मृत्यू होईपर्यंत तुम्ही वाट पाहत होतात का असा उद्विग्न सवालही झेलेन्स्की यांनी विचारला। अनेक रशियन राजनयिक हेरगिरी करत असल्याचा संशय आल्यामुळे जर्मनी आणि फ्रान्सनं त्यांची हकालपट्टी केली। तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांसाठी खटला चालवला पाहिजे अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे। बुचामधल्या अत्याचारामध्ये अंदाजे 300 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली। रशियन सैन्यानं अत्याचार केलेल्या सर्व जागांचा आम्ही शोध घेतोय। अजूनही सर्व जागांचा शोध पूर्ण झालेला नाही असंही ते म्हणालेत। नागरिकांवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट दिसतंय। युद्ध सुरू झाल्यापासून झेलेन्स्की राजधानी कीव बाहेर पडून आता बुचा या शहराला काल त्यांनी भेट दिली। आमचं लष्करी सैन्य आणि नागरिकांनी जर देशाचं संरक्षण केलं नसतं तर युक्रेनच्या सर्व भागात यापेक्षाही अधिक हिंसाचार झाला असता असंही ते म्हणाले। या क्रौर्यामुळे रशियावर आणखी निर्बंध घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। बुचा परिसरात सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसतात। रस्त्यांवर लष्करी वाहनं पडलेली दिसतात। इथल्या मदत केंद्रावर भेट देण्याआधी झेलेन्स्की यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली। या भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करतात। आतापर्यंत 410 नागरिकांचे मृतदेह सापडलेत अशी माहिती इथल्या तपास अधिकाऱ्यांनी दिली। जगभरातल्या नेत्यांनी या क्रौर्यामुळे रशियावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे। बुचामध्ये रशियानं केलेल्या हिंसाचार पाहता कठोरातले कठोर निर्बंध घालण्याची मागणी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केली। पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये ते बोलत होते। ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लीज ट्रूस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी हा संवाद साधला। युद्ध गुन्ह्यांबद्दल जगभरातून रशियाचा निषेध केला जातोय। बुचा इथल्या रस्त्यांवर सापडलेल्या मृतदेहांवर खूप जवळून गोळीबार झाल्याच्या खुणा दिसतात असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। ब्रेकनंतर थेट जाणार आहोत। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बोलतात तिथे 21,000 कोटी रुपये जनतेच्या परिश्रमाच्या घामाच्या कराचे खर्च करतो। त्यांनी आरोप न करता त्याची चौकशी करावी। आपण आरोपी हा कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, रंगाचा आहे, वंशाचा आहे, पक्षाचा आहे, विचाराचा आहे हे महत्त्वाचं नाही। चूक केली असेल तर कारवाई करता येते आणि ही कारवाई तपास यंत्रणेने करावी। आरोप करायचा आणि थांबून जायचं हे मात्र योग्य नाही। रागाच्या भरामध्ये न बोलता शांत झाल्यानंतर जर बोललं तर खरोखर मग त्याचं महत्त्व असतं आणि त्याची गंभीरता असते। शिवराज भाषेचा वापर होता सगळ्याच्या संतुलन बिघडल्यासारखं वक्तव्य सुरू होते। शिवीगाळ वगैरे केली त्यांनी चालू लाईव्ह पीसीमध्ये। म्हणूनच मी म्हणतो का की रागात आलेल्या व्यक्तीकडून संस्कार असणाऱ्या शब्दाची अपेक्षा आपण करत नाही।
ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। शेवटी त्यांचे आमचे 30 वर्ष संबंध होते, त्यांना ईश्वर चांगले शब्द व्यक्त करण्याची सद्बुद्धी देव। यानंतर पाहूयात एसीबीनं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवल्याचं कळतंय। राणीबाग कंत्राटाच्या मुद्द्यावरून आता हे पत्र त्यांना पाठवण्याचं सांगितलं जातं। भाजप नेते मिश्रांनी या संदर्भातली तक्रार केली होती। 106 कोटींच्या घोटाळ्याचा या सगळ्या प्रकरणात आरोप करण्यात आला। मागील आठवड्यात महापालिकेनं राणीबागेचं हे कॉन्ट्रॅक्ट जे होतं टेंडर ते रद्द केलं होतं। हा घोटाळा नेमका काय होता ते आपण जाणून घेऊयात। राणीबाग उद्यानात जर आपण पाहिलं तर अद्ययावत करण्यासाठी टेंडर काढण्यात आलं होतं हे उद्यान, आणि त्यामध्ये जॅग्वार, चिता, चिंपांजी यासारखे प्राणी आणल्या जाणार होते। 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्यास आंतरराष्ट्रीय निविदा जी ती काढावी लागते, पण या नियमाला बगल देत निविदेचे 2 भाग करण्यात आले। यामध्ये 91 कोटींच्या कामांसाठी 146 कोटींची बोली लावण्यात आली। 94 कोटींच्या कामांसाठी 146 कोटींची बोली लावण्यात आली। हायवे आणि स्कायवे या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलं। 2 कंपन्यांनी 60% अधिक दरानं या निविदा ज्या त्या भरल्या होत्या, आणि यामध्ये 294 कोटींहून अधिक रकमेच्या निविदा ज्या त्या भरल्या गेल्या। महापालिकेला यामध्ये 109 कोटी रुपये द्यावे लागणार होते। कंत्राट रद्द झाल्यानं आता महापालिकेचे 109 कोटी रुपये वाचलेत। बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या क्षणाला आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरती। प्रणाली, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, 16 तारखेला अँटी करप्शन ब्युरोनं मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवलेलं होतं। या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भाजप नेते विनोद मिश्रा यांनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारी, कारण ही तक्रार तुमच्या विभागाअंतर्गत येते, या तक्रारीची योग्य ती चौकशी करावी आणि त्यावर कारवाई सुद्धा करावी। जी कारवाई आणि चौकशी आपण कराल त्याबद्दलची माहिती ही अँटी करप्शन ब्युरोला आपण द्यावी, कारण मुंबई महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था आहे। या संस्थेच्या अंतर्गत जर काही भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जर एसीबी कडे जात असेल तर एसीबी आधी त्यांना विभागीय चौकशी म्हणजे अंतर्गत चौकशी करायला लावते, आणि त्यात जर काही तथ्य आढळलं किंवा तथ्य नाही आढळलं तर पुढची कारवाई जी आहे ती एसीबी करू शकते। आणि याचसाठी म्हणून एसीबीनं हे पत्र मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना 16 मार्चला पाठवलेलं होतं, ज्या काळामध्ये अधिवेशन चालू होतं। आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये मुंबई महानगरपालिका सगळ्याच प्रकरणांमध्ये कशी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करते, मग ते कोविडचा असो, महानगरपालिकेचे विविध कंत्राट असो किंवा राणीचा बाग सुद्धा असो, तिथले टेंडर असो, या संपूर्ण विषयांबद्दल त्यांनी तिथे वाचा फोडलेली होती। आणि त्याच कालावधीच्या दरम्यान एसीबीनं हे पत्र जे आहे ते मुंबई महानगरपालिका आयुक्तांना लिहिलेलं आहे। आता मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी जर याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर आपण न्यायालयात दाद मागू, अशा पद्धतीची भूमिका भाजप नेत्यांनी घेतलेली आहे। येत्या काळात थोड्याच वेळात आपल्याला त्यांची तशी प्रतिक्रिया सुद्धा मिळू शकेल, परंतु या संपूर्ण प्रकरणाचं कंत्राट हे 291 कोटीचा जवळपास काढण्यात आलेलं होतं, आणि यात तब्बल 106 कोटीचा भ्रष्टाचार होतोय असा आरोप भाजप नेत्यांनी लावलेला होता। आणि त्यानंतर गेल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेनं हे टेंडर अवाजवी आहे किंवा वाढीव किमतीचं आहे असं सांगत हे कंत्राट रद्द केलं होतं। त्यामुळे भाजप नेत्यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचं उघडकीस येत आहे, आणि त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अँटी करप्शन ब्युरोनं करावी। जर महापालिका आयुक्त त्याला योग्य ती दाद देत नसेल तर अशा पद्धतीची भूमिका भाजप नेते घेताना दिसतात। एक मोठा फटका मुंबई महानगरपालिकेला, आधी कंत्राट रद्द करावं लागलं आणि आता चौकशी करावी लागणार, त्यामुळे एक मोठा फटका मुंबई महानगरपालिका आणि पालिका आयुक्त यांना मिळालाय असं आपल्याला म्हणता येईल। विशाल, ज्या अर्थी महापालिकेने कंत्राट पाठीमागे घेतलं त्यावरनं हे तर स्पष्टपणे दिसून येतंय की त्यांनी काही नियमांना बगल देत हे कंत्राट जे होते ते देऊ केलेलं होतं किंवा त्यांनी ते टेंडर काढलं होतं। प्रणाली, विशाल, मुळात आपण जर बघितलं तर राणीच्या बागेत जे एक्सटेन्शन आहे, म्हणजे आता महानगरपालिकेला जवळपास 2 प्लॉट मिळालेले आहे, आणि ते 2 प्लॉट जे आहेत त्याची एकूण जर आपण एरिया बघितला तर तो जवळपास 10 एकर एवढा परिसर आहे। याच परिसरामध्ये एक्झॉटिक प्राणी म्हणजे परदेशी प्राणी आणले जाणार होते। ज्या पद्धतीनं आपण पेंग्विन आणलेले आहेत तशा पद्धतीने एक्झॉटिक प्राणी आणले जाणार होते। आता मुळात मुद्दा तोच निर्माण होतो की ज्या पद्धतीनं पेंग्विनवर आपल्याला जास्तीचा खर्च करावा लागतो किंवा खूप जास्त पैसे त्याच्यासाठी द्यावे लागतात, कारण ते परदेशी प्राणी आहेत। महाराष्ट्रातलं मुंबईतलं तापमान, मुंबईतलं वातावरण हे त्यांना
सोसणारं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि ह्या गोष्टी करणाऱ्या कंपन्या या कमी आहेत. त्यामुळे जेव्हा एखादं कंत्राट हे 100 कोटीच्या वरती जात असेल तर त्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय निविदा काढावी लागते. मुंबई महानगरपालिकेनं नेमकं याच प्रकरणाला याच ठिकाणी बगल दिलेली आहे आणि हे कंत्राट 2 विभागात विभागलं गेलं आणि त्यामुळे 94 कोटी आणि जवळपास 96 कोटी असे 2 कंत्राट जे आहेत तसे 2 टेंडर जे आहेत ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तयार केले आणि इथेच सगळ्यात महत्वाचा दोष जो आहे तो आढळून येतो आहे. हे कंत्राट जर 100 याच मुद्द्याला घेऊन जी आहे ती चर्चा सुरू झालेली होती प्रणाली, आणि त्यानंतर आता क्षणाला आपण बघतोय की एसीबीनं आता मुंबई महापालिका आयुक्तांना या संदर्भात पत्र पाठवलंय. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बातमी आहे नवी मुंबईतनं. सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील MIDC क्षेत्रात वसलेल्या झोपडपट्टीला गेल्या 6 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नाही आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या झोपडपट्टीतील भयाण वास्तव म्हणजे सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतील पाणी प्यावं लागतंय. हो, सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतील पाणी प्यावं लागतंय आणि त्यासाठी दिवस रात्र ते पाणी घेण्याकरता भरण्याकरता रांगा लावल्या जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचं आपल्या मालकीचं स्वतःचं धरण आहे. मुंबई पाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिका अशी आहे की जिच्या मालकीचं धरण आहे, परंतु याच नवी मुंबईमधल्या झोपडपट्टी भागांमध्ये काय वास्तव आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. एक धक्कादायक वास्तव मी तुम्हाला दाखवतोय का नवी मुंबईमधल्या हे तुर्वे MIDC मधल्या झोपडपट्टीच्या परिसरामध्ये नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. या रांगा तर पिण्याच्या पाण्यासाठी लावल्यात, परंतु खरं वास्तव तुम्हाला मी दाखवतो की हे पाणी कुठे घ्यायला आलेत तर शौचालयामध्ये. ज्या शौचालयामध्ये ज्या पाण्याची टाकी लावलेली आहे, जिथे टॉयलेटलाच हा शौचालयासाठी वापरलं जातं पाणी, ते पाणी या महिला पिण्यासाठी वापरतायत आणि म्हणून ह्या रांगा लावल्या. सकाळपासून काही महिलांनी ह्या टाकीमधलं असलेलं पाणी घेतलं, मात्र हे टाकीमधलं देखील पाणी संपलंय. आता पुन्हा टँकर येईल आणि ह्या शौचालयाच्या टाकीमध्ये हा पाणी टाकला जाईल. त्यानंतर मग लोक पुन्हा ह्या वॉश बेसिनमधूनच याच वॉश बेसिनमधून पुन्हा पाणी आपल्या पिण्यासाठी घेऊन जाणार आहेत. याकरता ह्या सगळ्या महिलांनी रांगा लावलेल्या आहेत. खरं वास्तव आपण पाहायला गेलं सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका नवी मुंबई महापालिकेचं म्हटलं जातं. बेफाम खर्च अनेक प्रकल्पांवरती केलं जातं, पण साध्या पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिकेला या लोकांसाठी खर्च करता आला नाही आहे. काय या महिलांची समस्या आहे, कुठून कुठून पाणी आणतात, कशा पद्धतीने पाण्यासाठी वणवण भटकतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, पाण्यासाठी तुम्ही रांगेत उभा राहिलात, काय परिस्थिती, तुम्हाला पाण्यासाठी काय काय करावं लागतं? पाण्यासाठी आम्हाला रातचं उठून शाने फिरावं लागतंय. पाणी भेटलं या व्यासमध्ये तर नेतं नाही, पाणी भेटलं तर मग कंपनी भटकावं लागतंय. 5 महिन्यापासून आम्हाला पाण्याचा लय त्रास आहे. 5 महिने झाले आमचे लेक बाळ कामाला जात आहे, पाणी भेटलं तर चांगलं, नाही तर मग 2-2 दिवस आंघोळ्या नाहीत. कसं काय करावे, कसं जगावे एवढा विचार करते. तरी आम्ही की टँकर टाकलाय ज्याला कोणाला भेटलाय कोणाला नाही भेटलाय, पाणी संपून जात आहे. कंपनीमध्ये जात आहे, कोणी पाणी देत नाही, हाकलून लावतात. मग आता या 5 महिन्यापासून असा त्रास चालला आम्हाला, कवर त्रास काढायचा आम्ही. मग एवढा आता आम्ही बोलले की मोर्चा तरी काढावी, आम्हाला पाणी प्यायला तरी भेटावी. आमचे लहान लहान लेकरे बाळे नातू पंतू कवरला का आम्ही या पाण्यासाठी फिरावी. कसं पाणी आम्ही इकून तिकून पाणी नेलाय, कोणचं पाणी स्वच्छ नाही, लेकरे आजारी पडतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. त्यामुळे फक्त म्हणायला श्रीमंत महापालिका, पण मूलभूत सोयी सुविधांच्या नावाने ओरड आहे. साधं पाणी, 2 वेळचं पाणी तुम्ही त्यांना देऊ शकत नाही. यानंतर आपण नजर टाकणार आहोत देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर.